नमस्कार मित्रांनो. इन्स्पिरेशन कट्ट्याच्या या 25व्या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला ॲक्च्युली स्वतःला असं वाटतं आहे की इन्स्पिरेशन कट्टा काल परवाच सुरू केला आणि आज लगेच 25वा भाग पण आला. हा 25वा एपिसोड आहे आणि हे वर्ष पण संपतं आहे. आज 31 डिसेंबर 2020 आहे आणि हे 2020 हे एक विचित्र, खतरनाक असं वेगळं वर्ष हे आज संपतं आहे आणि उद्यापासून 2021 चालू होणार आहे. त्याच्यामुळे 25वा भागाचा माइलस्टोन आणि वर्षाचा शेवट योगायोगानं एकत्र आल्यामुळे हा भाग जरा विशेष, हा वेगळा, खास असणार आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मला आशा आहे. त्या भागाकडे आपण पुढे येऊच, पण त्याआधी या वर्षाबद्दल थोडंसं बोलूया. हे वर्ष आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की किती विचित्र होतं. करोना या महामारीमुळे अनेकांना आपल्या जवळचे लोक गमवावे लागले. लॉकडाऊन आलं आणि आपण सगळे घरात अडकून बसलो. नातेवाईकांना, मित्रांना कोणाला भेटू शकलो नाही. अनेक लोक आपल्या अगदी जवळच्या लोकांपासून पण खूप लांब होते. 3 महिने त्यांना भेटू शकले नाही. अनेक वाईट गोष्टी या 2020 या वर्षात घडले, पण त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या. म्हणजे कधी म्हणतात ना की ब्लेसिंग इन डिस्गाईज, त्या प्रकारे पण झालं. अनेक लोकांसाठी हे वर्ष वेगळं, चांगलं गेलं. माझ्यासाठी पण पर्सनली बघायचं झालं तर हे वर्ष चांगलंच गेलं, कारण 2019 या वर्षामध्ये माझ्या पर्सनल आयुष्यात खूप उलाढाली झाल्या. 2020मध्ये त्या थोड्या स्थिरावल्या आणि पॉडकास्टिंग या माध्यमाकडे पण मी वळलो. पॉडकास्ट हा बेसिकली थोडा नवीन माध्यम आहे. ऑडिओ श्राव्य माध्यम आहे. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट असतात आणि ते आपण याचे अनेक फायदे आहेत. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पॉडकास्ट ऐकताना मोबाईल डोळ्यासमोर असलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तो लांब ठेवून आपण हेडफोनद्वारे ऐकू शकतो किंवा स्पीकरवर ऐकू शकतो. त्यामुळे घरातली कामं करताना, जिममध्ये, वॉक घेताना कधी पण आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. तो पूर्ण परिवार मिळून एकत्रही ऐकू शकतो. आणि अशा अनेक फायद्यांमुळे आज पॉडकास्ट इंडस्ट्री ही खूप फास्ट ग्रो होते आहे. अमेरिकेत अनेक मोठ्या सेलिब्रिटीजचे स्वतःचे पॉडकास्ट आहेत. भारतात पण अनेक मोठ्या सेलिब्रिटीजनी आपले पॉडकास्ट सुरू केलेले आहेत. त्यात स्पिरिच्युअल गुरु आहे, इतरही अनेक लोक आहे. आज आपण मोदीजींचं मन की बात हे पण ऑडिओ माध्यमातूनच ऐकतो आणि त्याच्यामुळे ऑडिओ माध्यम आणि पॉडकास्ट हे येत्या काही वर्षात खूप जास्त ग्रो करणार आहे. एका एस्टिमेटनुसार येत्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतामध्ये पॉडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या ही जवळजवळ 22 कोटी एवढी होणार आहे. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री एवढी ग्रो करणार आहे आणि 22 कोटी लोकांपर्यंत पोचणार म्हणजे नक्कीच नॉन इंग्लिश भारतीय भाषांमध्ये हे कंटेंट, हे पॉडकास्ट आले तरच ती ग्रोथ होऊ शकते. आणि त्याच्यामुळे अजून नवीन मराठी पॉडकास्टर्सनी पॉडकास्ट करावे, कंटेंट क्रिएशन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना मी पॉडकास्टिंग सुरू केलं. 4 मेला इन्स्पिरेशन कट्ट्याचा आपला पहिला पॉडकास्ट आला आणि आज 8 महिन्यात आपला 25वा एपिसोडही आला. श्रोत्यांनी पण भरभरून प्रतिसाद दिलं आणि सगळे एपिसोड मिळून साधारण 19,000पेक्षा जास्त वेळा इन्स्पिरेशन कट्टा आत्तापर्यंत ऐकल्या गेलेला आहे आणि ही संख्या पुढच्याच आठवड्यात 20,000 नक्की क्रॉस करेल. त्याच व्यतिरिक्त याचं श्रेय आपल्याकडे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना पण जातं, कारण त्यांनी दिलेले व्हॅल्युएबल इनपुट्स आणि त्यांनी केलेल्या गप्पा यामुळे श्रोत्यांनी इन्स्पिरेशन कट्टा ऐकणं सुरू केलं आणि ते अजून ऐकतात आहेत. मी जसं म्हटलं की भारतीय भाषांमध्ये, मराठीमध्ये अनेक पॉडकास्ट अजून आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला तुमच्याकडे कुठली गोष्ट सांगायची तुमची इच्छा असेल आणि ती ऑडिओ माध्यमात सांगायची इच्छा असेल, तुम्हाला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा आणि मी तुमची नक्की मदत करील. आपण हे कमर्शियली 1-on-1 ट्युटोरियल बेसिसवर पण करू शकतो किंवा तुम्हाला अगदीच काही सल्ले पाहिजे असतील तरी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करील. तुम्ही inspiration.katta@gmail.com inspiration.katta@gmail.com या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला संपर्क करू शकता आणि मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करील. त्याच व्यतिरिक्त इन्स्पिरेशन कट्टा या नावाने असलेल्या आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरही तुम्ही जाऊन मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला नक्की रिप्लाय करील. मराठीत इतर अनेक काही पॉडकास्टही आहेत, ज्याच्यात बियॉन्ड लिमिट्स विथ पौर्णिमा हा पौर्णिमा देशपांडेचा पॉडकास्ट आहे, ज्याच्यात ती हटके करिअर करणाऱ्या लोकांशी गप्पा मारते. शब्द फुले हा सुजाताचा पॉडकास्ट आहे, जो एक स्टोरी टेलिंगचा पॉडकास्ट आहे. त्याच्यानंतर आस्वाद अनुवादाचा हा विदुला टोकेकर आणि उज्ज्वला बर्वे यांचा पॉडकास्ट आहे, ज्याच्यावर ते अनुवादित पुस्तकांबद्दल बोलतात.
हे आणि असे अनेक मराठी पॉडकास्ट आहे जे तुम्ही नक्की ऐका आणि मराठी पॉडकास्ट इंडस्ट्रीला मोठं करण्यासाठी नक्कीच मदत करा. या भागाकडे, या एपिसोडकडे येण्याच्या आधी थोडंसं पुढचं बोलू इच्छितो आणि ते म्हणजे पुढच्या वर्षात येणाऱ्या आपल्या पहिल्या एपिसोड म्हणजे आपल्या 26व्या एपिसोडबद्दल. तो खूप खास एपिसोड असणार आहे, कारण तो आहे उद्योजक आणि इन्व्हेस्टर राहुल नार्वेकर यांच्यासोबत. राहुल नार्वेकर हे अगदी मॉडेस्ट बॅकग्राऊंडमधनं आलेले आणि आता एक खूप मोठे उद्योजक झालेले एक व्यक्तिमत्व आहे. आपण कदाचित सोशल मीडियावरती किंवा वर्तमानपत्रात गेल्या काही दिवसात लेट्स फ्लिक्सची ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल. लेट्स फ्लिक्स हे एक फक्त मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे जसं ॲमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्स आहे तसंच फक्त मराठीसाठी असलेलं हे एक OTT प्लॅटफॉर्म आहे आणि ते लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि त्याच्या मागचा चेहरा, त्याचे फाउंडर राहुल नार्वेकर यांच्याशी आपण गप्पा केल्या आहेत आणि त्या खूप छान झालेल्या आहेत आणि त्या तुम्ही नक्की ऐकाव्या, त्या तुम्हाला खूप आवडतील. आणि त्याच व्यतिरिक्त नवीन वर्षात अजून एक उपक्रम घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे आणि तो म्हणजे इन्स्पिरेशन कट्टासारखाच हिंदी पॉडकास्ट ज्याचं नाव असणार आहे इन्स्पिरेशन चौपाल. आणि जसं तुम्ही इन्स्पिरेशन कट्ट्याला एवढे भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही हिंदी पॉडकास्टला पण द्याल अशी नक्की आशा करतो. आणि तुमचे अमराठी मित्रमैत्रिणींपर्यंत इन्स्पिरेशन चौपालला पोचवायला तुम्ही मला मदत कराल अशी मला नक्की आशा आहे आणि ते तुम्ही नक्की करालच. आता या भागाकडे आपण येऊया. हा 25वा भाग आणि मी जसं मगाशी म्हटलं तर तसं 25वा भाग आणि वर्ष संपतंय हा एक योगायोग साधून आपण थोडा वेगळ्या प्रकारे हा एपिसोड करायचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत आलेल्या आपल्या 24 पाहुण्यांना आपण एक कॉमन प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की हे 2020 वर्ष, करोना, लॉकडाऊन या सगळ्यामुळे आपल्याला काही शिकायला मिळालं का? याच्यातनं आपण काही शिकू शकलो का? एक समाज म्हणून किंवा एक पर्सनली पण आपण काही शिकू शकलो का? आणि हा कॉमन प्रश्न आपण सगळ्यांना विचारला, त्यांच्याकडनं आपण उत्तरं घेतली आणि त्या उत्तरांचं कंपायलेशन करून हा एपिसोड आपण केलेला आहे. आणि ते उत्तर ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मजा येईल अशी आशा करतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या 25व्या एपिसोडला. सगळ्यात पहिले आपल्या पहिल्या एपिसोडचे गेस्ट सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर काय म्हणतात ते ऐकूया. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःशी संवाद करायला शिकलो. स्वतः काहीतरी करू शकतो याची जाणीव निश्चितच आपल्याला झाली आणि त्यासोबतच आपण जगामध्ये वावरू शकत नसल्यामुळे, इतरांना भेटू शकत नसल्यामुळे आपण काय गमवत आहोत याची जाणीवही आपल्याला झाली. आता ह्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या जाणीवांसकट आपण जगणार आहोत हे फार महत्वाचं आहे. खरंच आपल्या जवळच्या लोकांना न भेटता येणं ही जाणीव कशी असते हे आपल्याला कदाचित पहिल्यांदाच कळलं असेल. याच्या पुढचं उत्तर आहे महक मिर्झा प्रभूचं. लॉकडाऊन म्हणजे गेले 9-10 महिने घरात राहणं, 4 भिंतीत राहणं आणि जिथे वाटलेलं की अशा परिस्थिती शक्यच नाही आहे की आपण वाढू शकू ॲज अ पर्सन किंवा आपण काय शिकू शकू नवीन. असं उलटं वाटलेलं की आपण जिथे आहोत तिथे स्टँडस्टिल होऊन जाऊ किंवा मागे जाऊ आपल्या ग्रोथमध्ये, आपल्या लाईफमध्ये. पण लकीली एक्झॅक्टली उलटं झालं. तर ह्या लॉकडाऊनमध्ये मी स्वतःबद्दल खूप गोष्टी इनोव्हेट केल्या, नवीन पद्धती इनोव्हेट केल्या काम करण्याच्या, क्रिएटिव्हिटी वाढवण्याच्या, स्पिरिच्युॲलिटीकडे जाण्याच्या. तर माझ्यासाठी लॉकडाऊन वॉज डेफिनेटली अ व्हेरी फुलफिलिंग period of my life. I do not see 2020 as wasted for sure. कारण जर फोर्सफुली अशी परिस्थिती आली नसती ना तर ह्या गोष्टी कधीच मी एक्सप्लोर केल्या नसत्या. आणि नाव आय थिंक दॅट इज डेफिनेटली गोइंग टू बी माय न्यू नॉर्मल. की म्हणजे कारणं आता नाही आहेत. आता मी हे नाही बोलू शकत की ट्रॅफिकमुळे मी अडकली, कारण घर बसल्या बसल्या पण करता येईल त्याच गोष्टी. बाहेर निघण्याची गरजच नाही आहे. सो देर इज नो रिझन दॅट आय हॅव नॉट टू ग्रो एनी मोर. आणि आय थिंक दॅट इज माय बिगेस्ट टेक अवे ह्या लॉकडाऊनमधून. महकच्या उत्तराशी मी अगदी 100% सहमत आहे. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण मी पॉडकास्टिंग शिकलो, घराच्या बाहेर न जाता. त्याच्यामुळे परिस्थिती कशी पण असली तरी आपण नक्कीच काहीतरी शिकू शकतो हे अगदी खरं आहे.
पुढचं उत्तर आहे डॉक्टर शारदा बापट यांचं. एका सूक्ष्म, जो डोळ्यांना दिसतही नाही, अशा करोना व्हायरसमध्ये झालेल्या सूक्ष्म बदलामुळे माणसांचं जग ठप्प झालं. यावरून निसर्गापुढे आपण कोण आहोत याचं माणसांना भान यायला हरकत नाही. त्यामुळे निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी त्याची गुपितं समजून घेऊन त्याचा एक भाग म्हणून आनंदाने आणि समाधानाने कसं जगता येईल ते आता बघायला पाहिजे. आपली इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल मॉडेल्स त्याप्रमाणे बदलायची आत्ता एक संधी आहे असं समजायला पाहिजे. लॉकडाऊननी आपल्याला दाखवलंय खरं तर की कुठलाही बदल हा आपण कल्पना करतो तितका अवघड किंवा भयंकर नसतो. लॉकडाऊनमध्ये अनेक कधीच घरी नसणारी माणसं 2-3 महिने घरात बसली, घरकाम केलं, एकत्र वेळ घालवला. हे बऱ्याच जणांना आनंदही देऊन गेलंय. त्यामुळे मनात आणलं तर आपण सगळे बदलू शकतो. आपल्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था निसर्गाशी सुसंगत करणं हा शहाणपणाचा मार्ग आहे. ही या वर्षाची शिकवण आहे मला वाटतं. खरंच डॉक्टर शारदा बापट यांनी म्हटल्याप्रमाणे बदल हा इतकाही कठीण नाही आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असावा. याच्या पुढचं उत्तर आहे मंजिरी आरडे यांचं. सामूहिक संकट आल्यावरच बरेच जण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांची चौकशी करू लागतात, एकमेकांना मदत करू लागतात. याचा अनुभव करोना काळात पुन्हा एकदा आला. समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकमेकांची किंमत कळली, ती पैशामध्ये पण मोजता येत नाही. वैयक्तिक व्यस्ततेमुळे जे संपर्क तुटले होते किंवा दुरावले गेले होते ते नवीन पालवी आल्याप्रमाणे पुन्हा बहरले. विनाकारण वाढलेल्या गरजा आटोक्यात आल्या. कमी पैशात आपण राहू शकतो याचा अनुभव प्रत्येकाला आला. पैशाची बचत किती आवश्यक असते आणि अशा अडचणीच्या प्रसंगी ती किती उपयोगी पडते याचे प्रत्यंतर आले. धकाधकीच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आवडीचे छंद जोपासता येत नव्हते, ते या काळामध्ये सर्वांना जोपासायला मिळाले. थोडक्यात प्रत्येकाला खऱ्या अर्थाने स्वतःकडे, कुटुंबाकडे बघण्याकरता वेळ मिळाला. कौटुंबिक कलह, गैरसमज बऱ्याच प्रमाणात दूर झाले. कौटुंबिक आणि सामाजिक एकोपा वाढला. खरंच आपण कमी गरजांमध्ये पण खूप छान राहू शकतो याचा आपल्या सगळ्यांनाच अनुभव या लॉकडाऊनमध्ये आला असेल. पुढचं उत्तर आहे पुष्कर औरंगाबादकर याचं. नमस्कार. इन्स्पिरेशन कट्टाला 25व्या पॉडकास्टसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून आपला पॉडकास्ट खूप मोठा होणार आहे आणि भरपूर लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांना इन्स्पिरेशन द्यायचं आहे. कोरोनाच्या ह्या पॅन्डेमिक काळाने मला काय शिकवलं असं जर का मी स्वतःला विचारलं तर मला असं ना एक टेप रेकॉर्डर आठवतो जो आपण लहान असताना टेप ऐकायचो ना कॅसेट घालून. तर त्यावेळेला कसं असायचं की आपल्याला गाणं ऐकायचं असेल तर प्ले करायचं, नसेल तर स्टॉप म्हणायचं, पुढचं ऐकायचं असेल फास्ट फॉरवर्ड, मागचं ऐकायचं असेल रिवाइंड. मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या आपल्या शाळा, कॉलेज आणि नोकरी, व्यवसाय ह्या सगळ्या स्पीडमध्ये ना आपल्याला नुसतं प्ले आणि फास्ट फॉरवर्डच्याच युगात राहायचं असतं, असं एक नकळत एक संस्कार आपल्यावरती केला गेला होता. आणि रिवाइंडही कधी करायचं नाही असं एक सांगितलं गेलं होतं. पण त्याही सगळ्याच्या पलीकडे एक सगळ्यात दुर्लक्षित बटन जे त्या टेप रेकॉर्डरवर असतं ते मला वाटतं की मला माझ्या आयुष्याचं ते बटन ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये सापडलं की जे बटन आहे पॉज. आणि ह्या पॉजचं महत्त्व मला कळलं की म्हणजे खरं म्हणायचं तर थांबलेलं काहीच नाहीये किंवा संपलेलं काहीच नाहीये, आपण फक्त पॉज केलंय थोड्या काळासाठी. आणि त्या पॉजमध्ये झालेलं आत्मपरीक्षण, स्वतःशी झालेला संवाद, स्वतःला दिलेला वेळ, मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये मला एक खूप वेगळी दिशा मिळाली, एक खूप वेगळं भावरूप स्वतःचं सापडलं. आणि हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे या लॉकडाऊनचं आणि कोरोनाचं असं मला वाटतं. आणि हेच मला त्याकडून शिकायला मिळालं असं वाटतं. मला असं वाटतं आपण सगळे त्याच्याशी सहमत होऊ, कारण पॉजचं बटन आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कुठेतरी हरवलं होतं आणि ते आपल्याला कदाचित लॉकडाऊनमध्ये सापडलं. आता याच्या पुढचं उत्तर आहे ऐश्वर्या फडकेचं. मी गेले काही दिवस हा विचार करते की कसं होतं हे वर्ष, आणि माय इन्स्टंट रिॲक्शन इज इट वॉज अ टेरेबल इयर माझ्यासाठी स्पेसिफिकली, कारण आय लॉस्ट माय फादर. पण आय थिंक जनरली जर बघायला गेलो की करोनामध्ये बिकॉज ऑफ द पॅन्डेमिक अँड बिकॉज ऑफ द लॉकडाऊन, जेव्हा आपण इतके महिने घरी आहोत अजूनही खूप वेळ आपण घरी घालवतो, तर त्याच्यातनं काय शिकलो तर आय थिंक व्हॅल्युईंग आवर लव्ड वन्स आणि त्यांच्यासाठी ग्रेटफुल वाटणं, जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत
आय थिंक माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं लेसन आहे ह्या वर्षीचा. आणि बिकॉज ऑफ वॉट हॅपन्ड आय थिंक आम्ही सगळे अजूनच क्लोज आलो. सो येस, व्हॅल्युईंग आवर लव्ड वन्स अँड बीइंग ग्रेटफुल फॉर वॉट वी हॅव, आय थिंक हे सर्वात मोठा लेसन असेल. आणि नेचरशी आय थिंक आपण कनेक्ट केलं. म्हणजे जगातनं पूर्ण स्टोरीज अशा येत होत्या की डॉल्फिन्स परत दिसायला लागले, अजून काही प्राणी दे सॉर्ट ऑफ रिवाइव्ड इन अ वे, आणि एन्व्हायरमेंटचा एक बॅलन्स रिस्टोअर झाला. सो आय थिंक ते खूप सुंदर होतं. जनरली आय थिंक स्लोईंग डाऊन ही प्रोसेस खूप झाली, कारण सगळं पॉजवर गेल्यामुळे वी हॅड टू स्लो डाऊन, म्हणजे ते झालंच आपल्यासाठी. आणि मग ऑल्सो स्लोईंग डाऊन विदिन, आणि मनात आपल्या काय विचार आहेत, काय आपल्याला नक्की कुठे आपण आहोत, आत्तापर्यंत करतोय ते विचार करून करतोय का, डू वी नीड टू रिप्रायोरिटाईज. सो ते सगळं खूप केलं गेलं, आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला आय थिंक आपण सगळ्यांनीच, आणि मी पण. खरंच आपले जवळचे लोक आपल्या जवळ आहेत आणि जिवंत आहेत, याला आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो, पण ते किती महत्त्वाचं असतं हे या सगळ्या करोना काळामुळे कदाचित आपल्याला समजलं असेल. पुढचं उत्तर आहे तेजस देऊस्करेचं. मला असं वाटतं की ह्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला कळलं आहे ते हे आहे की आत्तापर्यंत आपण केलेलं काम ह्याचे एका अर्थाने डिव्हिडंड्स तुम्हाला मिळतात, नक्की मिळतात. फक्त ते काम किती सिन्सिअरली केलं आहे याच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्याकडे पॅन्डेमिक असेल नसेल, तुम्ही तुमचं काम अतिशय सिन्सिअरली केलं पाहिजे. कारण डेफिनेटली तुम्हाला जेव्हा अडीअडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, हर्डल्स येतात, तेव्हा तुम्हाला तुमचं केलेलं काम जे म्हणजे पास्टमध्ये तुम्ही जे जे काही केलं आहे ते तुम्हाला त्याच्या स्वरूपातच परत मिळतं. म्हणजे थोडक्यात काय की आपण जे कर्म करतो ते त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि माझ्या पर्सनल बाबतीत सांगायचं झालं तर ॲक्च्युली करोना आणि लॉकडाऊन हे माझ्यासाठी बऱ्यापैकी प्रॉडक्टिव्ह आहे. मला याच्यात भरपूर काम करता आलं आहे, नवीन गोष्टी करता आल्या आहेत, आणि देवाच्या दयेने मला तेवढा त्रास ह्याच्यात झाला नाही. ऑफकोर्स प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाचं कामही वेगळं असतं. अनेक लोक आहेत की ज्यांना याच्यात त्रास झाला आहे, पण मला पर्सनली म्हणशील तर मला ह्याचा चांगला फायदा करून घेता आला माझ्या कामाच्या दृष्टीने, माझ्या करिअरच्या दृष्टीने, सेल्फ केअरच्या दृष्टीने. सो एक तर हे मला वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट जी मला वाटते, जी करोनाच्या काळात आपल्याला म्हणजे कळली असावी असं मी आशा करतो, की आत्मचिंतन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सॉलिटरी कन्फाईनमेंटसारख्या ठिकाणी, म्हणजे आता जसं लॉकडाऊन आहे, तुम्हाला घरीच राहायचं आहे. आजकाल ह्या गोष्टी खूप बघायला मिळतात की लोक लवकर बोर होतात, की एकटंच आहे आणि बोर झालं आहे. याचं कारण असं आहे की सतत आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी इंटरव्हेन्शन लागतं, काहीतरी टी व्ही लागतो, काहीतरी मोबाईल लागतो. पुस्तकं खरं लागली तर चांगली गोष्ट आहे, कारण पुस्तकं तुला एम्पावर करत असतात, तुला बेटर करत असतात लाईफमध्ये. त्यामुळे पुस्तकं हे एक चांगलं माध्यम आहे असं मी म्हणेन. पण कुठेतरी जेव्हा तुमचा स्वतःचा वेळ तुम्हाला मिळतो आणि एकटा वेळ मिळतो, तेव्हा तुम्हाला चिंतन करणं खूप आवश्यक आहे. आणि हे चिंतन जे आहे ते पुढे जाऊन तुम्हाला खूप मदत करू शकतं, अनेक गोष्टी तुमच्या उलगडवू शकतं. धावत्या आयुष्यामध्ये थोडी विश्रांती मिळणं हे खरं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला विचारमंथन, चिंतन हे सगळं करता येतं. आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे, कारण नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आढावा घेताच येत नाही. काय झालं आहे, काय होतं आहे आणि काय करणार आहात ह्याचा थोडासा एक हिशोब मांडला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्याचा. आणि त्यांना त्याचीच म्हणजे उलगडेल की काय राहिलं, काय व्हायला हवं होतं आणि जे होऊ शकलं नाही, आणि ते जर का करायचं असेल तर मी काय करायचं. म्हणजे हा थोडासा एक सॉर्ट ऑफ ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे असं मी म्हणेन. सो करोनाच्या काळामध्ये ह्या गोष्टींचा डेफिनेटली चांगला विचार होऊ शकला. अर्थात कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या गोष्टींची फक्त आपल्याला रेलचेल हवी आहे म्हणून आपण त्या घेतो. म्हणजे सुख आणि समाधान ह्यातला जो फरक आहे की सुख म्हणजे कम्फर्ट आणि समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन. आणि हे सॅटिस्फॅक्शन आपल्याला फार महत्त्वाचं आहे, आणि तेच या करोना काळात आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने
कळलं. मला असं वाटतं की याच्यातनं ही पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायला काहीच हरकत नाहीये. नक्कीच सुख आणि समाधान याच्यामधला फरक थोडा तरी आपल्याला या लॉकडाऊन काळात समजला असावा. याच्या पुढचं उत्तर आहे अमृता लँग्स हिचं. काय कठीण वर्ष होतं हे. मार्च नंतर काही कळलंच नाही. दिवस कसे गेले, महिने कसे गेले. पण ह्या सबंध 10 महिन्यातनं या वर्षीच म्हणजे 2020ने आपल्याला काय शिकवलं? माझ्या मते पुन्हा एकदा आपल्याला हे कळलं की नीड्स आर जस्ट व्हॉट वी नीड अँड नॉट द वॉन्ट्स. वॉन्ट्स आर जस्ट नॉट नीडेड, राईट? हा एक मोठा धडा आपण या वर्षीसाठी घेतला असेल. आणि काय अजून एक सर्वात मोठी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे की शेवटी लागतात ती जवळची माणसं आणि ती आपल्या जवळ असली की आपण कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. तब्येतीची काळजी घेणं शिकवलं. म्हणजे किती साध्या सोप्या गोष्टी, बेसिक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे हे परत एकदा आपल्या लक्षात आलं. आणि त्याचबरोबर लक्षात आलं की कधी काही घडू शकतं, पण नैराश्य येता कामा नये. प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं, त्या गोष्टीला समोर फेस करणं आणि लढणं त्या गोष्टीशी. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीकडे बघून और हाऊ टू कन्व्हर्ट एनी प्रॉब्लेम इन टू अ गुड अपॉर्च्युनिटी हेही शिकलो असं मला सांगावंसं वाटेल. अँड ऑल आय वूड लाईक टू से इज आय विश अँड होप अँड आय प्रे दॅट 2021 ब्रिंग्स मोर पॉझिटिव्हिटी अँड गुड हेल्थ टू एव्हरीवन. हो, आपण सगळेच आशा करूया की 2021मध्ये खूप पॉझिटिव्हिटी सगळ्यांच्याच आयुष्यात येईल. आणि पुढच्या उत्तराकडे वळू, जे आहे आर्किटेक्ट धुवांग हिंगमिरे याचं. 2020 आणि लॉकडाऊनमुळे, करोनामुळे मी काय शिकलो स्वतः, तर कुठे ना कुठेतरी स्वतःचं आत्तापर्यंतचं जे आमची जी बांधकाम करायची किंवा काम करायची जी फिलॉसॉफी आहे, कुठे ना कुठेतरी ती परत अजून जास्त स्ट्रॉंग झाली असं म्हणता येईल. की म्हणजे आमचे काही प्रोजेक्ट काही कारणास्तव आम्हाला थोडे बाहेरनं लेबर म्हणजे पुण्याचे लेबर न्यावे लागले होते थोडं 1-1.5 तासाच्या अंतरावर. कारण तिकडच्या गावांमध्ये लेबर मिळाले नाहीत. आणि अशा ज्या साईट्स आहेत त्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे आम्हाला बंद ठेवाव्या लागल्या. पण ॲट द सेम टाईम धारवाडला एक प्रोजेक्ट आमचं चालू आहे जिकडे पूर्णपणे त्याच गावाचे लेबर काम करत आहेत. तर अगदीच आम्ही साईटवरही जास्त न जाता ते प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट करू शकलो पूर्णपणे. म्हणजे फक्त व्हॉट्सॲपवरती काही फोन करून वगैरे. स्थानिक लोकांचं जे महत्त्व आहे ते जास्त पटायला लागलं आहे. स्थानिक मटेरियल म्हणा, स्थानिक मनुष्यबळ म्हणा, याचं सगळ्यांनाच थोडंसं आता आपण व्होकल फॉर लोकल वगैरे सगळीकडे ऐकतोय. त्याचं कुठे ना कुठेतरी महत्त्व सगळ्यांना पटतंय. आणि दुसरं म्हणजे स्वावलंबन आणि गांधीजींचा विनोबांचे जे विचार होते, कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला स्वतः थोडं खाणं बनवायला शिकायला पाहिजे. बरेच लोक टेरेसमध्ये, आता आम्हीही स्वतः टेरेसवरती बरंच टेरेस गार्डनिंग करायला शिकलो ह्या वर्षी असं म्हणता येईल. त्याच्यातनं थोडंसं जे उत्पन्न मिळतं त्यात स्वतः आपण भाज्या पिकवून खाल्ल्या पाहिजेत. आणि असं परत काही करोनासारखी सिच्युएशन परत आली तर नक्कीच ह्या सगळ्याची मदत आपल्याला होईल, स्वावलंबनाची. ही एक खूप महत्त्वाची शिकवण मिळाली असं म्हणता येईल. लॉकडाऊनच्या कंपल्शनमुळे नक्कीच आपण सगळे स्वावलंबी झालो, पण गांधीजींचे हे विचार स्थायी भाव म्हणून आपल्या आयुष्यात नेहमी करता राहावे अशी आशा आहे. पुढचं उत्तर आहे गौरी जानवेकरीचं. 2020 आणि कोरोनाचा काळ या सगळ्यांनी काय शिकवलं असा विचार केला तर खूप गोष्टी मनात येतात आता. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आपण सगळं आपलं आयुष्य जे आहे ते गोष्टी अनिश्चित नको यासाठी डिझाईन केलेलं आहे. आपल्याला सगळं माहिती असायला हवं, भविष्य काय होणार आहे हे सगळं कळायला हवं. याच्यासाठी जास्तीत जास्त आपण पक्क नियोजन करायचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं ती पहिली गोष्ट शिकवली आहे कोरोनाच्या काळामध्ये की अनिश्चितता असणार आहे आयुष्यामध्ये.
आणि आपण त्याचा जितका स्वीकार करू तितकं मन शांत राहील. दुसरं मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला अस्तित्वाच्या काही चिंता असतात. उदाहरणार्थ आपल्या एकटेपणाचं काय करायचं, आयुष्याला जो अर्थ देण्याची प्रक्रिया आहे त्याचं काय करायचं, त्याच्यावरती जर आधी वेळ देऊन काम केलं नसेल तर असे जेव्हा प्रसंग येतात, अशा घटना जेव्हा होतात, कोरोनाचा काळ जसा अचानक अंगावर आला त्यावेळेला अशा चिंता जास्त वर येतात. म्हणजे संपूर्ण रुटीन गेलं माणसाचं आणि रुटीनमध्ये स्वतःला घालण्याचा इतका प्रयत्न केलेला असतो की रिकाम्या वेळाचं काय करायचं हे कळत नाही. एकूण सगळ्या मार्केटनी, अर्थव्यवस्थेने आपल्याला जे स्वातंत्र्याचा भास निर्माण करून दिला आहे. आपण मॉलमध्ये गेलं की आपल्याला 10 प्रकारचे बिस्किटचे पुढे दिसतात, आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत. पण आपण स्वातंत्र्यासारख्या गोष्टीचा विचार केलेलाच नसतो. अचानक अशा गोष्टी येतात आणि आपल्याला असं वाटतं की सगळं आपल्या हातातून चाललं आहे का काय, आणि म्हणून एन्झायटी खूप वाढते. तर या ज्या अस्तित्वाच्या चिंता आहेत या समोर आणणं आणि त्याच्यावरती विचार करणं, काम करणं खूप गरजेचं आहे. हेही आपल्याला शिकवलं असं मला वाटतंय. मगाशी जे मी म्हटलं की अनिश्चितता, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण ज्या गोष्टी आयुष्यभर करू असं आपल्याला वाटलं त्या अचानक बंद झाल्या आणि ज्या कधीच करू नये असं वाटलं त्या आपण करायला लागलो. कधी कधी काही लोकांना असं वाटलं की कित्येक लोकांना त्यांच्या पेरेंट्सना 6-6 महिने भेटता नाही आलं, एकमेकांकडे जाता नाही आलं, किंवा काही लोकांची रूपं नवीन अचानक कळली. जे आपल्याला कायम मदत करतील असं वाटलं होतं त्यांनी नाही केली, आणि जे कधीच करणार नाही असं वाटलं होतं त्यांनी केली. तर ही सगळी जगण्याची खूप वेगवेगळी रूपं आपल्यासमोर आली आहेत. तर हेही शिकवलं असं मला वाटतंय. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक घटनेमध्ये आपल्या नियंत्रणामध्ये काहीतरी असतं आणि नियंत्रणाबाहेर काहीतरी असतं. ज्यांनी या सगळ्या कोरोनाच्या काळात नियंत्रणातल्या गोष्टींकडे लक्ष दिलं ते बऱ्यापैकी शांत राहू शकले, त्यांचा वेळ प्रोडक्टिव्ह घालवू शकले. आणि ज्यांनी ते नाही केलं त्यांना जास्त त्रास झाला. तर कुठल्याही संकटामध्ये आपल्या हातात, आपल्या नियंत्रणामध्ये काही गोष्टी असतातच. जितकं त्याच्यावरती लक्ष होते तितकं आपलं मन शांत राहू शकतं. ही तिसरी गोष्ट शिकवली असं मला वाटतं. खरंच प्रत्येक गोष्टीची निश्चितता हवी, अनिश्चितता नको, यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. पण आपल्या हातात काहीच नसतं. अनिश्चितता हाच एक स्थायी भाव आहे निसर्गाचा, असं आपल्याला जाणवतं. पुढचं उत्तर आहे विठ्ठल माने यांचं. जिराफ आणि जिराफ बेसिकली नवजात बालक जिराफाचं, आणि ती जिराफ आई ही त्या नवीन जन्मलेल्या आईला अगदी जन्मल्यानंतर लगेचच पायाने धुडकावून लावून जोपर्यंत ते बाळ स्वतःच्या पायावर उभं राहत नाही, आणि निव्वळ उभं राहत नाही पण स्वतःच्या हिमतीवर पळू शकत नाही, तोपर्यंत ती त्याला धक्के मारत असते. आणि ह्याच्या मागचं कारण एवढंच आहे की ती त्याला हे शिकवण्याचा प्रयत्न करत असते की आजूबाजूला एवढी संकटं आहेत आणि त्याची आई म्हणून ती नेहमीच त्याच्याबरोबर नाही राहू शकत. तर त्या कम्फर्ट झोनमधून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ते त्याला धक्के मारून उभं करते जन्मल्या. तसंच हे 2020 हे वर्ष मला स्वतःपासून असं वाटतं की ह्या वर्षाने ॲक्च्युली त्या जिराफाच्या आईचा रोल प्ले केला आहे. म्हणजे एवढी वर्ष मी स्वतः माझ्या करिअरमध्ये जवळजवळ 20 वर्ष झाली मी स्वतः विचार करत होतो की मी आयुष्यामध्ये हे करेन, मी खरंच स्वतःचं काहीतरी करू शकतो, मी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. पण हे सगळे फक्त माझ्या विचारांमध्ये होते. ते अस्तित्वात येण्यासाठी ही जी 2020ची जी किक जी आहे ती फार गरजेची होती असं मला वाटतं. ह्या वर्षामध्ये ज्या गोष्टींचा विचारही कधी मनामध्ये आला नव्हता अशा गोष्टी झाल्या, आणि त्या गोष्टीतून मार्ग काढत काढत जे कधी वाटलं नव्हतं की हे मी करू शकेन त्या पायऱ्या मी चढू शकलो आणि ते सगळं आज करू शकलो. तर मी माझी आज स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली, मी एक पुस्तक लिहिलं आहे आणि ते प्रकाशितही झाले, आणि मी दुसरं पुस्तक लिहितो आहे जे लवकरच प्रकाशित होईल. तर मला वाटतं जसं ब्लेसिंग्ज इन डिसगाईज म्हणतात ना, तसं ह्या 2020ने खरंच भरपूर काही शिकवलं, हिंमत दिली, ताकद दिली, जे करायचं होतं ती करण्याची प्रेरणा दिली. आणि असं म्हणतात ना की पाण्याच्या म्हणजे तलावाच्या किनाऱ्याला उभं राहून फक्त विचार करत होतो की मला पोहता येईल का, पण ह्या वर्षाने ॲक्च्युली तो धक्का दिला आणि पाण्यात पाडलं की जेणेकरून हातपाय हलवून पोहायला शिकलो.
आपण फक्त विचार करण्यापेक्षा त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन जर खरंच उडी मारली तर खरंच आपण काहीतरी नक्कीच चांगलं करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. हा आत्मविश्वास बाळगा आणि हा रिग्रेट आयुष्यामध्ये कधीच असू नये एवढं मात्र लक्षात ठेवा की आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण अगदी शेवटच्या क्षणाला आहोत त्यावेळी आपल्याला स्वतःला असं वाटलं पाहिजे की मला जे हवं होतं ते मी केलं. भले ते झालं की न झालं यशस्वी त्याचा प्रश्न नाही आहे, पण मला जे करायचं होतं ते मी करून बघितलं. हे उत्तर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सरतेशेवटी हो म्हणून मिळालं पाहिजे याची अपेक्षा ठेवा आणि प्रयत्न करत राहा. खरंच 2020 या वर्षांनी आपल्याला एक किक मारून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर प्रत्येकालाच काढलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी जे सांगितलं की खरंच मरताना आपल्याला हा रिग्रेट कुठेही नको की अरे आपण हे करू शकलो असतो, हे करायला हवं होतं. त्याच्यामुळे जी काय करायची इच्छा आहे ती पाण्यात उडी मारा आणि करायला लागा. पुढचं उत्तर आहे केडी सुषमा यांचं. कोरोना, लॉकडाऊन आणि 2020 यांनी आपल्याला काय शिकवलं? तसं तर बरंच काही शिकवलं म्हणता येऊ शकेल, पण त्यातनं सगळ्यात जर चांगला आणि मोठा मंत्र काय मिळाला असेल तर सगळेजण समान आहेत. जसं आपण प्रत्येक गोष्टीला भेदभाव करत गेलो आणि त्याच्यामुळे कदाचित आपण आपले प्रॉब्लेम्स क्रिएट करत आलो, तर आज आपल्याला ही शिकवण मिळाली या वर्षामध्ये की प्रत्येकजण समान आहे. प्रॉब्लेम आले तर प्रत्येकाला समान येऊ शकतात आणि त्याच्यातून प्रत्येकाला समान पद्धतीनेच पुढे जायचं असतं. त्यामुळे समानता हे गुण जर पकडला तर आयुष्यात आपण पण इक्वल अपॉर्च्युनिटी घेऊनच येतो आहोत. आपल्यालाही पण तेवढ्याच इक्वल संधी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या कशा आपल्याला पुढे तयार करून घेता येतील याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. कोरोनानं हे पण आपल्याला शिकवलं की चेंज हाच फक्त कॉन्स्टंट आहे. बदल करत जावा आणि जो कोणी बदलत जाईल तोच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे जो कोणी थांबलेला आहे तो संपलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आपल्याला. त्याच्यानंतर हे पण कळतं आपल्याला की नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. काहीच शाश्वत नाहीये. त्यामुळे जो वेळ आपल्याला, क्षण आणि दिवस आज आपल्याला जगायला मिळालेला आहे त्याचा पुरेपूर वापर करणं आणि ते जगणं हेच आपल्याला कोरोना शिकवतो. तर अशा बऱ्याच गोष्टी खरं तर कोरोनानं आपल्याला शिकवलेल्या आहेत. फक्त एवढंच आहे ना की प्रॉब्लेम आहे तर अपॉर्च्युनिटी येणार असतात. फक्त आपल्याला प्रॉब्लेम दिसतो का संधी दिसते हे आपल्यावरती आहे. त्यामुळे ती गणितं मांडायला शिका, बघायला शिका, ओळखायला शिका, त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करा आणि पुढे जा. नक्कीच यश तुमचं असेल. खरंच चेंज इज ओनली कॉन्स्टंट, हे 100% खरं आहे. पुढचं उत्तर आहे निरंजन मेढेकर याचं. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. नचिकेतनी खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे. तर मला वाटतं की 2020नी आपल्याला क्षणस्थ व्हायला शिकवलं आहे, म्हणजे लिव्ह इन द मोमेंट असं जे म्हणतो आपण, तर ते शिकवलं आहे असं मला वाटतं. कारण आपण आहे त्या क्षणात जगण्यापेक्षा एकतर भविष्याच्या चिंतेने पोखरलेलो असतो कायम किंवा भूतकाळात रमलेलो असतो. आपण आहे तो क्षण कधीच एन्जॉय करत नाही. तर 2020नी जो आपल्या आयुष्यात ठेराव आणला, निवांतपणा आणला, त्याने आपल्याला क्षणस्थ व्हायला शिकवलं. त्याच्यानंतर करोनाचा विचार करता करोनाने आपल्यातली भीती ही जी आदिम भावना आहे ती पुन्हा एकदा जिवंत केली असं मला वाटतं. की स्वतःची किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांची, मुलांची, आईवडिलांची इतकी काळजी, चिंता आपल्याला लागून राहिलेली करोनामुळे, तर त्याच्यामुळे करोनामुळे काहीही होऊ शकतं ही एक जाणीव, क्षणभंगुरता जी म्हणतो आपण आयुष्यातली, ती त्याची जाणीव आपल्याला करून दिली आणि पाय आपण कायम जमिनीवर ठेवायला पाहिजे हे शिकवलं. आणि लॉकडाऊननी तेच की ठहराव आणला आयुष्यात, निवांतपणा आणला. चकाचक ऑफिस, 4 चाकी गाडी, बंगला, फ्लॅट हे म्हणजेच आयुष्य असं नसून तुम्ही तुमचा माइंडसेट कसा आहे आणि तुम्ही आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून पुन्हा उभं राहू शकताय का, नव्या उमेदीने तुम्ही काम करू शकताय का, याची खरं तर टेस्टच घेतली असं म्हणता येईल लॉकडाऊननी. खरंच लिव्ह इन द मोमेंट हे खरंच आपल्याला या लॉकडाऊन आणि या सगळ्या काळाने शिकवलं. कारण आपण सतत भविष्याचा विचार करत असतो किंवा मागे काय झालं त्याच्याबद्दल विचार करत असतो. सो लिव्ह इन द मोमेंट हे याच्यातनं आपल्याला खरंच शिकायला मिळालं. पुढचं उत्तर आहे विदुला टोकेकर यांचं. तर प्रश्न असा होता की 2020 करोना आणि लॉकडाऊनने मला काय शिकवलं. खरं म्हणजे खूप गोष्टी शिकवल्या. खरा आनंद कशात असतो, स्थिर वृत्ती म्हणजे काय, तंत्रज्ञान किती मदत करू शकतं, अशा बऱ्याच गोष्टी इच्छा असो वा नसो या वर्षात आपल्याला शिकाव्याच लागल्या. पण मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की म्हणजे 2020 करोना आणि लॉकडाऊननी हे शिकवलं की आपण जर कुठल्याही खात्यात आधी काही भर घातलेली असेल तर ती आत्ता कामी आली.
जे काही पेरलं असेल ते आत्ता उगवून आलं आणि उपयोगी पडलं. म्हणजे आधीपासून 4 पैसे गाठीला बांधून ठेवलेले असतील तर फार आर्थिक ताण पडला नाही, थोडासा सुसह्य झाला. आधीपासनं कौटुंबिक नातेसंबंध चांगले जोपासलेले असतील तर या अवघड काळात जेव्हा सगळेजण एका छताखाली 4 महिने जखडले गेलेले होते, तेव्हा त्या काळात घरं आणि मनं शांत राहिली. आधीपासनं 4 माणसं जोडून ठेवलेली असतील तर धीर द्यायला, मन मोकळं करायला कोणीतरी उपलब्ध होतं. आधीपासून मन, बुद्धी यांच्यात गुंतवणूक केलेली असेल तर या प्रश्नाला भेदण्याचे नवनवीन मार्ग सुचू शकले. मला वाटतं जेव्हा सगळं चांगलं चालू आहे तेव्हा आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये आर्थिक, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक, सेवाभावी या सगळ्या खात्यांमध्ये भर घालत राहा. हे आपल्याला या 2020नी, करोनानी आणि लॉकडाऊननी शिकवलं असं मला वाटतं. खरंच आयुष्यात आपण प्रत्येकच बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर वाईट काय आल्यावरती आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. हे अनुभवाचे बोल विदुलाताईंकडून आपल्याला ऐकायला मिळाले. पुढचं उत्तर आहे डॉक्टर प्रसन्न गद्रे यांचं. तर लॉकडाऊन विषयी आता सगळीकडे खूप काय बोललं गेलंय, मी डायरेक्ट उत्तरालाच हात घालतो. ह्या अशा गोष्टी पृथ्वीवरती होत असतात आणि कुठेतरी आपला चंगळवाद, भोगवाद, मानवामधली स्पर्धा हे सगळं त्याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळे हा काळ आहे की आपल्याला ॲक्च्युली इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. मानवजाती म्हणून काहीतरी चुकतं आहे प्रॉबॅबली आणि त्याच्यामुळे आपण ॲक्सिडेंटल काय म्हणतात तो जो विषाणू असतो कोरोनाचा, जो प्राण्यांमध्ये फिरतो, त्याच्या लाईफ सायकलमध्ये आपण घुसलो किंवा आलो. म्हणजे आपल्या काहीतरी जीवनशैलीमध्ये गडबड झालेली आहे, ती पडताळून बघायला पाहिजे. म्हणजे अगदी खाण्याच्या पद्धती, सगळंच लोक हल्ली खात असतात नाही का, दुसऱ्याचा वेळ खातात, डोकं खातात, प्राण्यांना काय मारून खातात वगैरे वगैरे, पैसा खातात. मग हे सगळ्या गोष्टीचा कुठेतरी इफेक्ट आहे हा आणि त्याचं बुमरँग आपल्यावरती आलेलं आहे. ओके. तिसरं म्हणजे आपल्याला निसर्ग शिकवतं आहे की काय चूक आहे बाबा. आपल्याला जेव्हा ही जर का पनिशमेंट आपण म्हटली निसर्गाने दिलेली, तर आपण अंतर्मुख होऊन बाबा माझ्यात काय चुकलं ज्याच्यामुळे हे असं झालं हे बघायला पाहिजे. मग त्याच्याकडवरती पॉझिटिव्हली आपण बघितलं पाहिजे की ठीक आहे. आणि वाईट जेव्हा कधीतरी होतं ना तेव्हा ॲज पर लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटी चांगलं होणारच असतं. सो हॅव होप, हॅव ऑप्टिमिझम. काही लोकांनी खूप छान छान गोष्टी आजमावल्या, जाणल्या, घरी बसून त्यांना लक्षात आलं अरे मी एक छान पेंटर आहे, मी काय स्कल्पचर आहे वगैरे वगैरे. त्यामुळे सगळेच काही वाईट झालं असं नाही म्हणता येणार. आणि निश्चितपणे मी म्हणेन की हा करोना एक बेसिकली काय आपण काय असं एंटायटल्ड सिंड्रोम असतो ना आपल्याला की नाही आयुष्यात सगळं छानच झालं पाहिजे आणि कधी मला पेन आणि सफरिंग नको, असं कधी असतं का हो? असं काही नाही आहे. आणि कुठेही काही असं भगवद्गीतेत, ज्ञानेश्वरीत किंवा कुठल्याही याच्यात लिहिलं नाही आहे की सदैव आयुष्यभर आपल्याला सुखच आपण उपभोगलं पाहिजे. असं जर का मनामध्ये असेल तर तिथेच चुकलो आपण. म्हणजे आपले बेसिक कन्सेप्ट फंडामेंटल लाईफचेच चुकलेले आहेत. लाईफ म्हटलं की पेन आलं, सफरिंग आलं आणि ते पेन आणि सफरिंग बरेच वेळा आपल्या व्याख्यामुळे येतं. अरे मला हॉटेलमध्ये जाता येत नाही, अरे मला 5 स्टार हॉटेलमध्ये जाता येत नाही, अरे मला पार्ट्या करता येत नाही. अरे हे कसलं पेन आणि सफरिंग डोंबलाचं यार. याच्यापेक्षा खतरनाक लोकांनी भोगलेलं आहे. आपल्याला काही दुसरं आहे का? 2च चॉईसेस आहेत. याचं फ्रस्ट्रेशन करत बसायचं, डिप्रेशनमध्ये जायचं, नुसता त्याचं काय म्हणतात त्याला महाभयंकरीकरण करायचं. हे किती ऑफुल आहे, हे किती टेरिबल आहे, मी टॉलरेट करू शकत नाही, मी हे आय कांट स्टँड इट, हे सगळं युसलेस आहे, अरे काय लॉकडाऊन वगैरे वगैरे, असं नुसत्या हे करायच्या. आणि त्याच्या विरुद्ध हे काहीही न करता काहीतरी विधायक त्याला पर्याय शोधायचे स्वतःच्या विकासाकरता. हे पाहिजे जेणेकरून ॲडॅप्ट होऊ ना आपण. तर डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे नॅचरल सिलेक्शन अँड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो या लॉकडाऊनला आणि या कोरोनाच्या एपिडेमिकला सगळ्या लेवलवरती ॲडॅप्ट होईल तो तारून जाणार, त्यालाच निसर्ग सिलेक्ट करणार.
जे नाही होणार, जे मेंटली फ्रस्ट्रेट होतील, ज्यांना याचं खतरनाक टेन्शन येईल, ते गेले काळाच्या आड. असा तो विषय आहे. प्रत्यक्ष काळाच्या आड अनेक लोक गेले आहेत. माझे स्वतः 3 डॉक्टर एक्सपायर झालेत, जवळचे मित्र. मला खूप वाईट वाटलं. आणि सगळेच जण या सायकलमधनं गेलेत. मला पण कधीतरी 2-4 दिवसमध्ये माझाच मित्र एक्सपायर झाल्यावर मलाही भीती वाटली होती ना. नाही असं नाही, मी पण माणूसच आहे, डॉक्टर आहे म्हणून काय, नाही का. तर असं हे आहे. तर द शो मस्ट गो ऑन ही जी ॲटिट्यूड आहे हां, ती सोडता कामा नये असं मला वाटतं. तर मी तरी आशावादी आहे बरं का. आपण कसं आहे माहिती आहे का, कुठलंही दुःख हे भोगल्याशिवाय आणि त्यातनं गेल्याशिवाय त्याच्या बाहेर पडू शकत नाही. म्हणजे त्या टनेलमधनं जायला लागतं, मगच आपण टनेलच्या बाहेर पडतो. ट्रान्सेंडन्स ज्याला आपण म्हणतो, तो ट्रान्सेंड व्हायला जर का असेल तर ते भोगायला लागतं. ओके, तर ते भोग आहेत आपले सर्वांचे असं म्हणायचं. भोग आणि मुक्त व्हा, याला काहीही दुसरा पर्याय नाही. ओके, आणि ते भोगण्यासाठी सामर्थ्य मिळू दे, पॉझिटिव्ह विचार बघण्याचं सामर्थ्य मिळू दे आपल्या सर्वांना. ही श्रीचरणी प्रार्थना आणि काळापुढे प्रार्थना. खरंच आपल्याला नक्कीच एक मानव म्हणून इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे की आपण जी लाईफस्टाईल जगतोय ती पर्यावरणपूरक आहे का, आणि याचा आपल्या आयुष्यावर आणि आपल्या पुढच्या पिढीवर काय फरक पडणार आहे हे नक्कीच आपण सगळ्यांनी इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे. या उत्तरानंतर रेणू दांडेकर यांचं उत्तर आपण ऐकू. कोविडने आपल्याला हे शिकवलं की माणसाला माणसाची किती गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याला स्वच्छतेची किती गरज आहे हेही कोविडने शिकवलं. तिसरा मुद्दा म्हणजे इतके दिवस आपली मुलं घरामध्ये इतका वेळ नव्हती आणि घरात असली तरी ती आपली नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी काय करायचं हेही कोविडने आपल्याला शिकवलं. आपल्या डोळ्यापुढे आत्तापर्यंत शाळा हा एकच पर्याय होता आणि त्यामुळे आपण इतर पर्यायांचा विचारच केलेला नव्हता. कोविडने आपल्याला इतर पर्यायही शोधायला शिकवलं. खरंच मुलं फक्त शाळेत जाऊन सगळं शिकतात हा आपला विचार या लॉकडाऊन आणि कोविडने मोडून काढला. शिकण्यासाठी इतरही पर्याय उपलब्ध असतात हे आपल्याला जाणवून दिलं. पुढचं उत्तर आहे अनिमा पाटील साबळे यांचं. आजच्या कोरोनाविषयीच्या सिच्युएशनविषयी आपण काय शिकलोय, तर आपण आपल्या लाईफमध्ये इतके बिझी होतो, एक रुटीन पळत होतो, धावत होतो. बट दिस डिझीज इट्स अ बॅड थिंग, एक वाईट गोष्ट झाली, पण त्याने कुठेतरी आपल्याला एक स्टॉप लावला, सगळ्यांना थांबायला लावलं, पॉज घ्यायला लावला. आणि मला विलियम वर्ड्सवर्थ की रॉबर्ट फ्रॉस्टची पोएम आहे, वेअर इज द टाइम टू स्टँड अँड स्टेअर. ते एक्झॅक्ट लाईन्स आठवत नाहीये, पण इट सेज की आपल्याला एक थांबून नुसतं बघायला सुद्धा संधी नाहीये की काय चाललंय आपल्या अवतीभवती, राईट. सो करोनाने आपल्याला ते करायला लावलं, भाग पाडलं. थांबा, घरात बसा, तुमचे मुलं काय म्हणतायत, बायका नवरे काय म्हणतायत, आपल्या आप्तजनांशी बोला, काय चाललंय त्यांच्या लाईफमध्ये ते बघा. सो इट फोर्स्ड अस टू स्टॉप अँड अप्रिशिएट की आपल्याकडे जे आहे. आणि जे आपण बघतोय की काही लोकांना म्हणजे आयुष्यावरच पूर्ण लाईफच त्यांचं संपून जातंय, तर ती सुद्धा एक गोष्ट आपल्याला अप्रिशिएट करायला मिळते की जे आपल्याकडे आहे त्याची व्हॅल्यू करा आणि त्याला अप्रिशिएट करा, त्याच्यासाठी थँकफुल राहा. सो इथून पुढे आता आपल्या सगळ्यांचं लाईफ चेंज होणार आहे, राईट. आतापर्यंत आपण जसं जगत होतो थोडं आपण जगणार आहोत, थोडं आपण सगळ्या गोष्टींची जी व्हॅल्यू आहे तिला कंटिन्यू करणार आहोत, अप्रिशिएट करायला शिकणार आहोत, थँकफुल व्हायला शिकणार आहोत. So I think that's what Corona has taught us. It has brought us closer together with our family members. आणि लोक तर बरंच काय शिकले, कोणी कुकिंग शिकलं, कोणी काय शिकलं. तर एक वाइंड डाऊन करायला हवं आणि थोडं शांत राहायला हवं लाईफमध्ये, हेच आपल्याला शिकवलं. आणि मी सुद्धा तेच शिकले इन माय ओन पर्सनल एक्सपिरियन्सेस. माझं इथे नवीन गार्डन आहे, आता मी कॅलिफोर्नियाहून ह्युस्टनला मूव्ह झालो, तर मी गार्डनिंग करायला लागले, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, असं सगळे प्लांट्सची काळजी घ्यायला लागले, त्यांना ग्रो करायला लागले. ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. मुलांसोबत वेळ स्पेंड करायला लागले. आणि बाहेर आपण जातो तेव्हाही आपण हायजिनिक राहायला हवं, क्लीन राहायला हवं. या गोष्टी सुद्धा आता बरेच लोक शिकले, राईट, जे आधी पॉसिबल नव्हतं. सो आता पीपल हॅव बीन फोर्स्ड टू डू दॅट. सो दीज आर सम ऑफ द पॉझिटिव्ह आउटकम्स ऑफ दिस कोविडचा इम्पॅक्ट. खरंच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्याचं ॲप्रिसिएशन आपण केलं पाहिजे, हे या काळात आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल.
याच्या पुढचं उत्तर आहे हेमांगी जांभेकर यांचं. साधारणपणे गेल्या डिसेंबरपासून आणि भारतामध्ये मार्चपासून आपण हा कोरोनाचा जो काय ज्याला महामारी असं म्हटलं गेलं आहे, तर त्याविषयीचे वेगवेगळे अनुभव हे आपल्याला मिळत आहेत. एक तर लॉकडाऊनचा अनुभव हा आपल्याला खूप नवा होता. एकदम सगळं बंदिस्त झाल्यासारखं सगळ्यांना झालं असेल. त्याच्या आधी जर विचार केला तर सगळं जग आणि आपण भारतातले लोकंसुद्धा कशाच्या तरी सतत मागे धावत होतो. खायला बाहेर जायचं त्याच्यासाठी धावायचं, कामासाठी निघायचं त्याच्यासाठी बाहेर धावायचो, काय प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायच्या त्याच्यासाठी धावायचो आणि कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीतनं समाधान मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी आपण सतत धावत होतो. आणि साधारणपणे भारतामध्ये जर विचार केला तर 21 मार्चपासून आपलं सगळ्यांचं धावणं एकदम शून्यावर आलं. खूप जणांना जरी धावायची ती सवय लागली असली तरी कुठेतरी थांबण्याची सुद्धा गरज होती मानसिकरित्या, आणि ती त्यांना मिळाली. आपल्या सगळी लाईफस्टाईल बदलण्याचे जे काय आपल्याला प्रयत्न करायला लागले ते खूप महत्त्वाचे होते. घरात थांबण्याचं काय महत्त्व आहे ते लक्षात आलं. घरातल्या माणसांबरोबर कसं मिक्स व्हायचं, त्यांच्याशी कसा डायलॉग साधायचा, घरातली कामं कशी करायची, हे सगळ्यांना आपल्याला त्याच्यातनं शिकायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जी आहेत, जी शाळेत न जाणारी आहेत, तर त्यांना तर मला वाटतं घरातल्या माणसांचं प्रेम अनुभवायला खूप मिळालं. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं जर विचार केला तर एकूण ज्या आपल्या लाईफस्टाईल्स होत्या की बाहेरचं खाणं किंवा फास्ट फूड खाणं आणि त्याच्यामुळे तब्येतीवर परिणाम करून घेणं, आपली इम्युनिटी कमी करून घेणं किंवा हे सगळं जे आहे ह्याला बऱ्यापैकी मी असं म्हणेन की 70-80% हा पायबंद घातला गेला. आणि त्याच्यामुळे म्हणजे मुळात भारतीयांची इम्युनिटी चांगली आहे किंवा मुळात भारतीयांचं अन्न खाण्याची जी पद्धत आहे आणि तर त्या दृष्टीने हे आपण शिकलो की ही इम्युनिटी ह्याच्या पुढे जर वाढवली नाही किंवा हे सतत त्याच्यामध्ये जर कंटिन्युअसली आपण काही त्याच्यावर काम केलं नाही, त्याच्यासाठी एक्सरसाइजेस केले नाहीत, आपल्या फूड हॅबिट्स आहेत त्या बदलल्या नाहीत, तर कदाचित आणखी पुढे येणाऱ्या काही महामारींना आपल्याला सहजासहजी तोंड देता येणार नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये चांगलं खाणं हा खूप महत्त्वाचा, पौष्टिक, नुसतं चांगलं म्हणजे घरातलं असं नाही तर पौष्टिक खाणं, जमलं तर ऑर्गॅनिक खाणं, ऑर्गॅनिक अन्न पिकवणाऱ्यांना काहीतरी त्यांना प्रोत्साहन देणं, ते जास्तीत जास्त विकत घेण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं शिकलो आहोत असं वाटतं. नक्कीच आपण या सगळ्या महामारीतनं व्यायाम करणं, आपल्या खाण्याच्या पद्धती बदलणं, लाईफस्टाईल बदलणं हे नक्कीच शिकलं पाहिजे. नाही तर परत एखादी महामारी आली तर त्याला सामोरं जाणं खूप कठीण होईल. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट, अवंती दामलेचं उत्तर ऐकूया. सुख हे आपल्या आतमध्ये दडलेलं आहे, त्याला बाहेर शोधायची गरज नाही आहे, हे मला शिकायला मिळालं. म्हणजे आपण उगीच एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे असं नसून एकत्र राहणं, एकत्र गप्पा गोष्टी करणं, एखाद्या गोष्टीवर वाद करणं किंवा एखादी गोष्ट मिळवून करणं, ह्याच्यापासून जे सुख मिळतं ते बाहेर कुठेही मिळत नाही. तर आणि एक आपण असं म्हणूयात की स्वतःचा एक परकाया प्रवेश करून आपण स्वतःकडे बघायला पण शिकलोय ह्या लॉकडाऊनमध्ये, की खूप वेळ होता ना आपल्याकडे, त्यामुळे आपण एक त्रयस्थ नजरेने पण आपण स्वतःकडे बघतो की ओके, म्हणजे मी अशी आहे पण मी त्रयस्थाच्या दृष्टीने कशी आहे, असा पण एक विचार करायला मिळाला मला. आणि मला म्हणजे हे आवडलंय. म्हणतो ना, ईगल व्ह्यू गरजेचं आहे, की वरून पण बघणं गरजेचं आहे. आपण फक्त साईडनी बघतो आणि खालून बघतो, पण वरून पण बघणं गरजेचं आहे की काय पद्धतीने काम करायला केलं पाहिजे. काम म्हणजे सगळंच, त्याच्यामध्ये असं पर्टिक्युलरली काही काम नाही, पण जनरल सगळ्याच गोष्टींचा विचार म्हणते मी. तर दुसऱ्याच्या किंवा तिसऱ्याच्या बुद्धीने नाही, आपणच, पण आपल्याला जर आपण जर लांबून बघितलं तर आपल्याला अंदाज येतो की अरे हां, हे असं पण आहे, ह्याच्यामध्ये काही बदल केले पाहिजेत. तर एक ॲक्सेप्टन्स ही एक गोष्ट होती की जी मला शिकवली या लॉकडाऊनमध्ये किंवा ओव्हरऑल या सिच्युएशनमध्ये, की काही गोष्टी मान्य करणं आणि मग पुढे जाणं.
सुख हे आतमध्ये दडलेलं आहे आणि आपण त्याला बाहेर शोधत असतो. याच्याशी बहुतेक आपण सगळेच सहमत असू. मित्रांनो, हा एक माझा प्रांजळ प्रयत्न होता या सगळ्या पाहुण्यांना एकत्र आणून त्यांच्या उत्तराचं कंपायलेशन करून हा 25वा एपिसोड थोडा वेगळा, थोडा खास बनवावा. तो तुम्हाला कसा वाटला, तो तुम्हाला आवडला का, हे माझ्यापर्यंत नक्की कळवा. आणि इन्स्पिरेशन कट्टाला आत्तापर्यंत जो प्रतिसाद देत आला आहात तो पुढेही, पुढच्या वर्षातही तसाच देत राहा. आणि इन्स्पिरेशन कट्टाचे अनेक अजून एपिसोड्स होतील, याच्यासाठी तुमच्या शुभेच्छा नक्कीच माझ्यासोबत आहेत हे मी गृहीत धरून पुढच्या कामासाठी परत नव्या जोशानी, नव्या जोमानी लागणार आहे. परत भेटूया पुढच्या वर्षात नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत बाय बाय.